नमस्कार. आपण डिफरन्शिएशन हा चॅप्टर घेत आहोत. डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये लॉगरिथमिक डिफरन्शिएशन हा टॉपिक आपला सुरू आहे. ठीक आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन कधी घ्यायचं ते पण शिकलो होतो. कधी घ्यायचं तर जेव्हा नंबर ऑफ प्रोडक्ट ऑफ फंक्शन्स असतील किंवा नंबर ऑफ कोशंट ऑफ फंक्शन्स किंवा बेसही फंक्शन असेल आणि पॉवरही फंक्शन असेल तेव्हा आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन अप्लाय करत असतो. लॉगरिथमिक डिफरन्शिएशन काय करतो की जे मल्टिप्लिकेशन म्हणा, डिव्हिजन म्हणा किंवा ज्या पॉवर्स असतात त्यांचं सिम्प्लिफिकेशन लॉग आपल्याला प्लस मायनस मध्ये घेऊन जातो. मग ते आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला इझी होतो आपल्याला. ठीक आहे. त्याच्यावर आपण काही एक्झाम्पल्सही घेतले होते. लॉगरिथमिक डिफरन्शिएशन घेताना काय करायचं, लॉग दोघं साईडला अप्लाय करायचा असतो. मग ते सिम्प्लिफिकेशन नंतर त्याला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करत असतो. लास्ट लेक्चरमध्ये जे आपण एक्झाम्पल घेतले त्याच्या पुढचे आपण एक्झाम्पल आता घेऊ. त्यातलं नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, e रेस टू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ एक्स रेस टू टॅन एक्स. e रेस टू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ एक्स रेस टू टॅन एक्स. आता जेही एक्झाम्पल दिलंय ते मी सुरुवातीला त्याला y मानलेले ध्यान ठेवा, कारण की जे फंक्शन आतापर्यंत आपल्याला दिले ते फक्त एकाच व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये होते. म्हणजे जर RHS आपण बघितली इकडे तर RHS काय आहे तर इन टर्म्स ऑफ फक्त x आहे, दुसरा व्हेरिएबल नाही कुठलाच. म्हणून त्याला मी त्याची किंमत मी काहीतरी मानलेली y म्हणजे काय, एखादी फंक्शन f ऑफ x ज्याला आपण म्हणतो जनरली y इक्वल्स टू f ऑफ x. f ऑफ x न लिहिता आपण त्याला y लिहित असतो. ठीक आहे. आता याचा जर आपण डायरेक्ट याला लॉग अप्लाय केला तर काय होईल, लॉग ऑफ y इक्वल्स टू लॉग ऑफ e रेस टू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ एक्स रेस टू टॅन एक्स होईल. मग त्याच्यामुळे तर सिम्प्लिफाय होणार नाही. म्हणून आपण याला काय करणार, y इक्वल्स टू u प्लस v मानणार. u प्लस v म्हणजे u ची किंमत काय झाली तर e रेस टू टॅन एक्स आणि v ची किंमत काय झाली लॉग ऑफ एक्स रेस टू टॅन एक्स. कारण की e रेस टू टॅन एक्स कोणतं फंक्शन आहे, कंपोजिट फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेऊ शकता. दुसरं जे फंक्शन आहे लॉग ऑफ एक्स रेस टू टॅन एक्स, बेसही व्हेरिएबल आहे म्हणजे फंक्शन आहे आणि पॉवर सुद्धा फंक्शन आहे, म्हणजे लॉगरिथमिक डिफरन्शिएशन सॉल्व्ह होईल. मग आता dy अपॉन dx काय येईल तर dy अपॉन dx काय होईल तर du अपॉन dx प्लस dv अपॉन dx. ठीक आहे. मग आपण du अपॉन dx अगोदर काढून घेऊ. तो u इक्वल्स टू काय दिला आपल्याला तर e रेस टू टॅन एक्स दिलेला आहे, बरोबर. मग काय होईल du अपॉन dx काय येईल तर e रेस टू टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच dy dx ऑफ e रेस टू टॅन एक्स. मग मी काय म्हटलो, तो e चा डेरिव्हेटिव्ह असतो एक्सपोनेन्शियलचा तोच असतो, e चा डेरिव्हेटिव्ह तोच येईल अगोदर, म्हणजे e रेस टू टॅन एक्स येईल. e रेस टू टॅन एक्स हा डेरिव्हेटिव्ह देईल. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेतला ह्या e चा, राहिला डेरिव्हेटिव्ह कोणाचा तर टॅन एक्स चा, dy dx ऑफ टॅन एक्स बाकी आपला, बरोबर. आता काय होईल e रेस टू टॅन एक्स आणि टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो तर सेक स्क्वेअर एक्स असतो. ही झाली इक्वेशन नंबर फर्स्ट आपली. हा काढला आपण du अपॉन dx. ठीक आहे. या इक्वेशनला माना स्टार. आता du अपॉन dx काढला, आपल्याला काढायचा dv अपॉन dx. तर v ची किंमत काय दिलेली आहे, v इक्वल्स टू दिलेलं आहे log x रेस टू टॅन एक्स, बरोबर. log x रेस टू टॅन एक्स. मग काय करणार आपण, बेसही फंक्शन आहे आणि पॉवर सुद्धा फंक्शन आहे, तर मग अगोदर लॉग अप्लाय करायचा. अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स, म्हणजेच लॉग ऑफ v इक्वल्स टू लॉग ऑफ log x रेस टू टॅन एक्स. ठीक आहे. तो टॅन एक्स का होऊन जाईल, पॉवर पुढे होऊन जाते मल्टिप्लाय, टॅन एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स असते होऊन जाईल लॉग ऑफ v. आता
सिंपल झाल्यानंतर याला डिफरन्शिएशन अप्लाय करायचं आहे. म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ व्ही log of v equals to d by dx of tan x into log x असतील. बरोबर. आता d by dx ऑफ log of v, तर log v चा डेरिव्हेटिव्ह काय तो log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन जे काही असेल ते. मग log आपण कोणाचा घेतो v चा, म्हणून 1 अपॉन v, आणि v चा डेरिव्हेटिव्ह काय झाला तर dv अपॉन dx इक्वल्स टू, आता tan ऑफ x इंटू लॉग ऑफ लॉग x आहे, हे फंक्शन u आणि हे फंक्शन v, u इंटू v, म्हणून काय करतो आपण tan ऑफ x आणि d बाय dx ऑफ log x आणि प्लस log ऑफ log x कॉन्स्टंट राहील, log x कॉन्स्टंट, आणि d बाय dx ऑफ काय घ्यावं लागेल तर tan ऑफ x. बरोबर. आता हे सिंप्लिफाय करू आपण अगोदर, तर 1 अपॉन v इंटू dv अपॉन dx इक्वल्स टू काय येईल लॉग ऑफ लॉग x चा डेरिव्हेटिव्ह. आता बघा मी डायरेक्ट काढतो डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे. तर लॉग ऑफ लॉग x म्हणजे ह्या साईडने जातो मी लेफ्ट टू राईट, तर पहिले ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असेल तो tan ऑफ x इंटू या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन जे काही पुढचं असेल ते log ऑफ x. आता ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1 अपॉन x झाला डेरिव्हेटिव्ह, आणि प्लस log ऑफ log x इंटू tan ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x हा झाला डेरिव्हेटिव्ह. आणि dv अपॉन dx आपल्याला करायचा, dv अपॉन dx, तर काय होऊन जाईल तो हा v मल्टिप्लायचा जाईल v इंटू, ठीक आहे. आता याला सिंप्लिफाय करा, तर tan ऑफ x अपॉन x इंटू लॉग ऑफ x लिहिणार मी, आणि प्लस सेक स्क्वेअर एक्स अगोदर लिहितो आणि log ऑफ log x. बरोबर. हे झालं आपलं dv अपॉन dx, आणि v ची किंमत काय आहे तर log x रेस टू tan x, म्हणजे dv अपॉन dx काय येईल तर log ऑफ x रेस टू tan x इंटू tan ऑफ x अपॉन x इंटू log x प्लस सेक स्क्वेअर x इंटू log ऑफ log x. हे आलं आपलं उत्तर, सेकंड इक्वेशन. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, इक्वेशन स्टार मध्ये पुट करा. काय होईल इक्वेशन स्टार काय येईल इक्वेशन स्टार काय आहे तर dy अपॉन dx इक्वल्स टू du अपॉन dx. du अपॉन dx म्हणजे इक्वेशन फर्स्ट, म्हणजे e रेस टू tan x इंटू सेक स्क्वेअर x, आणि प्लस dv अपॉन dx काय काढला आपण log ऑफ x रेस टू tan x इंटू tan x अपॉन x इंटू log x, आणि प्लस सेक स्क्वेअर x इंटू log ऑफ log x. हे आपलं उत्तर आलं dy अपॉन dx. ठीक आहे. अशाच प्रकारे सगळे एक्झाम्पल्स आहेत, लॉग अप्लाय करायचा. जर ॲडिशन असले दोन फंक्शनची आणि ते, तर त्याला सेपरेट सॉल्व करायचं आपल्याला u प्लस v मध्ये घेऊन. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. e रेस टू log ऑफ log x इंटू साइन 3x हे आपल्याला दिलेलं आहे, e रेस टू log ऑफ log x इंटू साइन 3x. आता हे जे एक्झाम्पल आहे याला लॉगरिथमिक डिफरन्शिएशन अप्लाय करायची गरजच नाही आहे.
पण ते काय आहे की कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे ते तुम्हाला. ठीक आहे. तर ई रेस टू लॉग ऑफ लॉग एक्स काय कंपोजिट फंक्शन आहे आणि साइन ऑफ 3x सुद्धा कंपोजिट फंक्शन आहे. तर ई रेस टू लॉग ऑफ लॉग एक्स ची किंमत काय येईल ते बघा. मी काय म्हटलो होतो ई आणि रेस टू, तर हा सुद्धा बेस ईच याचा, म्हणजे हा असा आहे ई रेस टू लॉग ऑफ लॉग एक्स, याचा बेस ई, हा बेस ई. जेव्हा हे सारखे असतात म्हणजे बेसही सारखा आणि जो लॉग आहे त्याचा बेस सुद्धा सारखा, तर ती किंमत काय असेल, फक्त ही पुढची किंमत लॉग ऑफ एक्स येऊन जाईल. म्हणजेच याला जर आपण वाय मानलं तर वाय इक्वल्स टू काय येईल, तर फक्त लॉग ऑफ एक्स इंटू साइन 3x असते येऊन जाईल. म्हणजे लॉगरिथमिक डिफरन्शिएशन अप्लाय करायची गरज नाहीच आहे. आपण काय करणार पुढच्या स्टेपला dy अपॉन dx घेऊ. dy अपॉन dx equals to d by dx of log of x into sin 3x असतील. बरोबर. मग आता हा फंक्शन झाला u आणि हा फंक्शन झाला vu इंटू v, म्हणजेच लॉग ऑफ एक्स कॉन्स्टंट घेऊन टाका. तर डी बाय डी एक्स ऑफ साइन 3x आणि प्लस साइन 3x कॉन्स्टंट ठेवा आणि डेरिव्हेटिव्ह घ्या डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. एवढंच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. काय होईल, साइन 3x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, म्हणजे लॉग ऑफ एक्स